नमस्कार, मी विलास बडे। आपण पोहोचलोय विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यामध्ये। अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेच्या भागाला असलेल्या सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये आहे हे मेळघाटचं व्याघ्र प्रकल्प। इथंच आहे थंड हवेचं ठिकाण असलेलं चिखलदरा आणि या सगळ्या परिसरामध्ये एक गंभीर प्रश्न आहे, ते म्हणजे मेळघाटमधलं कुपोषण। अमरावती जिल्ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला संत्रा जगभरात प्रसिद्ध आहे। पण इथलं राजकारण नेमकं कसं बदलतंय, इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, जाणून घेणार आहोत यूथ कोर्टच्या माध्यमातून। नमस्कार, यूथ कोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पोहोचलोय विदर्भातल्या अमरावतीमध्ये। अमरावती शहरातलं हे आहे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि या महाविद्यालयाच्या या सगळ्या तरुणांसोबत, अमरावतीतल्या या सगळ्या युवकांसोबत आज आपण या यूथ कोर्टाची कारवाई सुरू करणार आहोत। माझ्या उजव्या बाजूला आहेत राहुल गांधी समर्थक, तर डाव्या बाजूला आहेत मोदी समर्थक। या दोघांकडून आपण 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे मुद्दे, देशासमोरचे ज्वलंत विषय या सगळ्याबद्दल बोलणार आहोत। आजच्या या यूथ कोर्टाचं कामकाज पाहण्यासाठी न्यायाधीशाच्या भूमिकेत असणार आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुचिता बर्वे मॅडम। आपण त्यांचं स्वागत करूया। या ठिकाणी आपण एवढी खबरदारी घेऊया की कुठल्याही जाती धर्माच्या बाबतीत यावर कोणाच्या भावना दुखेल असं आपण वागणार नाही। त्यानंतर पर्सनल वैयक्तिक टीका आपण होऊ देणार नाही, याची आपण सर्व खबरदारी घेऊया। कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी। लोकसभा निवडणुकांचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। जसजशी ही निवडणूक जवळ येते तसतसं आरोप प्रत्यारोप, खडाजंगी हे सगळं सुरू झालेलं आहे। पण विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत, का द्यायची तुम्हाला सत्ता? कारण 4.5 वर्षात तुम्ही एकही आश्वासन पूर्ण केले नाही। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की माननीय नरेंद्रभाई मोदी जेव्हापासून या देशाचे पंतप्रधान झाले, समाजातील भारतातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं कार्य अत्यंत प्रामाणिकपणे या पंतप्रधानांनी पार पाडलेलं आहे आणि जागतिक पातळीवर भारताचं नाव पहिल्यांदा एवढ्या उंचीवर नेलेलं आहे। 4.5 वर्षात या भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने फक्त घोषणांचा पाऊस पाडला। शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन आजपर्यंत यांनी पूर्ण केले नाहीत। 2016-17चे आजपर्यंत सोयाबीनचे 200 रुपयाचं अनुदान, तसंच 16 आणि 17चं 1000 रुपयाचं तुरीचं अनुदान आजपर्यंतही कोणाच्या खात्यात जमा झालं नाही। हे शासन फक्त घोषणा करू शकतात। शिवसेनेचा नाम उल्लेख झाला म्हणून सांगतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अशी परिस्थिती आहे, लबाड लांडगा ढोंग करतोय, कर्जमाफीचं सोंग करतोय, आपलं ठेवता झाकून, दुसऱ्याचं पाहता वाकून, खोटं बोल पण रेटून बोल, अशी यांची परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्ष असो किंवा शिवसेना असो, ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे। गेल्या 4.5 वर्षापासून युवक असो किंवा या देशातला शेतकरी असो, दोन्ही वर्गाची हे दोन्ही पक्ष दिशाभूल करत आहे। गेल्या 4 वर्ष या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कर्जमाफी करण्यासाठी अभ्यास करावा लागत असेल तर यापेक्षा शोकांतिका या महाराष्ट्रात नाही आहे। मध्य प्रदेशने जी कर्जमाफी केलेली होती, तर त्यांचं सरकार झाल्याबरोबर कमलनाथांनी त्यांचं एक आयोग पाठवलं होतं महाराष्ट्राच्या कर्जमाफीचा अभ्यास करायला। महाराष्ट्राच्या कर्जमाफीचा अभ्यास करायला कमलनाथांनी त्यांचा एक आयोग महाराष्ट्रात पाठवलं होतं। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। 4.5 वर्षापर्यंत जी गोष्ट 15 लाखांनी चालू झाली ती आज ती पोकळ नेऊन संपली आहे। हा जागतिक पातळीचा जर मोदींचा असेल तर आज पोकळ विकास सल्ला त्यांना द्यायचं काम पडलं नसतं, मला असं वाटते। 50 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, 34,000 कोटीची कर्जमाफी, देशात पहिल्यांदा एवढी मोठी कर्जमाफी केली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये किती रुपयांची कर्जमाफी करण्यात आली याचं उत्तर यांनी द्यावं। 34 कर्जमाफी फक्त हे कागदावर आहे, एकाही कास्तकाराच्या अकाउंट मध्ये यांनी पैसे दिले नाही। कर्जमाफी फक्त हे कागदावर यांनी केली आहे।
कागदावर बिलकुल नाही, प्रत्यक्षात कर्जमाफी उतरलेली आहे आणि सर्वांपर्यंत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीला कर्जमाफीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पाटीलकीच्या थाटात राहणार माझा शेतकरी एकदम म्हणजे ठिगड्यावर पोहोचलेल्या धोत्रापर्यंत यांनी ह्या 60 वर्षात शेतकरी आणून पोहोचवला. सर, हे जर म्हणत असतील तर आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी केली आहे, तर मला यांना सांगायचं आहे की नाशिक ते मुंबईपर्यंतचा लॉंग मार्च शेतकरी घेऊन आले आहे. मागच्याही वर्षी या सरकारनं कर्जमाफी करतो आश्वासनं दिली होती. काल पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची नॉन नेट फेलोशिप बंद केल्या, त्या विरोधात AISF, SFI, स्टुडंट राष्ट्रवादी युवक काँग्रेस, NUSI या विद्यार्थ्यांनी काल विद्यापीठ बंद केलं. त्या विद्यार्थ्याकडे या सरकारला लक्ष देण्याकडे वेळ नाही आहे. सरकारचं म्हणणं आहे कर्जमाफी केली, पण या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये शेतकरी आत्महत्या करतो, ही शर्मेची बाब आहे. संपूर्ण देशाची जबाबदारी फक्त 2 खांद्यावर आहे, याचं मला म्हणजे नवल वाटते. पहिली गोष्ट हे आहे की विद्यार्थ्याचा प्रश्न आहे तर कौशल्य विकासासाठी आपण राबवला अजेंडा सांगा. माझं स्पष्ट आरोप आहे की कौशल्य विकास हा BJPच्या कार्यकर्त्यांना पोहोचण्यासाठी पंतप्रधानांनी राबवलेली योजना आहे. याच्यावर मला नंतर मी बोलतो. स्पष्ट त्यांनी म्हटलं. कर्जमाफीच्या बाबतीत हे जे ओरडू सांगत आहे, थोडी जनाची नाही मनाची वाटू द्या. आणि शेतकरी कर्जमाफीची नैतिक जबाबदारी यांना बोलायची नाही. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. एक जरी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली असेल तर दाखवा म्हणा. शेतकऱ्याचा मुलगा आहे इथं. अरे दाखवा सर, एक मिनिट. सर, हे विकासाचा विषय करत आहे. काँग्रेसनी 60 वर्षात काही केलं नाही. आता या 5 वर्षाचा विषय सांगा. स्थानिक लेवलवरती 4 रस्ते सोडून तुम्ही कोणता विकास करून दाखवला? 4 वर्षात विकास झाला नसता ह्या चोराईची आघाडी झाली नसती. ते बोलले की जनाची नाही तर मनाची लाज वाटू द्या. अहो, जिच्या नावावर 80 वर्षाची म्हातारी आहे, तिच्या नावावर शेती आहे, तिला तुम्ही पॅन कार्ड काढायला पाठवता. मी स्वतः बघितलं. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे हो. ऑनलाईन तुम्ही कर्जमाफीचे फॉर्म भरून घेताय. त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, काही नाही आहे. मग आम्हाला तुम्ही म्हणता का जनाची नाव द्या? अहो, शेतकऱ्याचा पोरगा आहे मी, माझ्यावर काय बिता मला माहित आहे. कर्जमाफीचा मुद्दा इथं त्यांनी मांडला आहे. मी एक शेतकऱ्याचा पुत्र असून माझ्या घरात कुटुंबात सगळ्याची कर्जमाफी झाली आहे. कर्जमाफी फक्त हे सरपंच जिथं राहते या सरपंचाचा जो एरिया आहे त्याच्याच मध्ये झालेली आहे, बाकी कुठंच कर्जमाफी झालेली नाहीये. सरपंच का फक्त एकाच पक्षाचा राहतो का? काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP कुठल्याही पक्षात राहू शकतो, पण त्या पक्षामध्ये झाला थोडं महत्त्वाचं आहे. माझा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे लोक असे म्हणतात की बीजेपी शिवसेना युतीच्या काळात आत्महत्या झाल्या आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झाला नाही का? सन 2008, 7 ते 2012 या काळात सर्वात जास्त आत्महत्या काँग्रेस राष्ट्रवादी काळात झालेल्या आहे. जसं आता सगळेजण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत आहे, तर आपल्या समाजामध्ये बाकीचेही घटक आहेत, जसे विद्यार्थी झाले आहे, सैनिक आहे किंवा व्यवसायी आहेत, तर यांच्याबद्दल पण त्यांचं काही ना काही कर्तव्य आहेच ना. तुम्ही त्याच्याबद्दल सुद्धा बोला. माझं म्हणणं आहे की जर का विद्यार्थ्यांचं जर का हे झालं तर विद्यार्थ्यांच्या मागे त्यांच्यासाठी आता जी डेव्हलपमेंटची खरं गरज होती ती नरेंद्र मोदींनी यांनी वेगवेगळ्या स्कीम लागू करून चालू केलेली आहे. आम्ही नोटबंदीत पैसे जमा करायला गेलो तेव्हा बँकेने मोजूनच घेतले की किलोच्या भाराने घेतले. मग नोटबंदीत किती पैसे जमा झाले हे सांगायला 1 वर्ष का लागले? मुद्दा चुकीचा बोलले तुम्ही. जे नोटबंदीचा जे त्यांनी निर्णय घेतला होता आणि जे कॅश लिमिटेशन घेतले होते ते निर्णय झालेले आहे. तुम्ही माहिती घ्या त्याच्याबद्दल. माहिती घेऊन तुम्ही पूर्ण स्पष्टपणे तो मुद्दा मांडा. नमस्कार, माझं नाव आदित्य ठाकरे. ज्या अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उमेदवार भेटणं मुश्किल झालं त्यांनी तर पहिले काही बोलूच नाही. पहिली गोष्ट ही, अरे ज्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार एक काम नाही करू शकत. शिवसेनेचा लोकसभेचा कॅन्डिडेट जो या ठिकाणी अमरावतीत निवडून आलेला आहे, ते जेव्हापासून निवडून आलेले आहेत तेव्हापासून अजूनपर्यंत त्यांचा चेहरा पण आम्ही बघितला नाहीये. त्यांनी बाहेरून आयात केलेला कॅन्डिडेट आणतात आणि आम्हाला म्हणतात आम्हाला उमेदवार भेटत नाही. आमच्याकडे उमेदवारांची लाईन लागली आहे. ज्याप्रमाणे ताईंनी म्हटलं की शेतकरी आणि विद्यार्थी सोडून प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा उज्ज्वला गॅस योजना असो, आज गरिबांसाठी नवसंजीवनी म्हणून आज उज्ज्वला योजना व गरिबांसाठी एक त्याला काय म्हणतो जीवन ज्योती म्हणून प्रधानमंत्री आवास योजना संपूर्ण भारतभर चालू आहे. पूर्ण फेक योजना आहे. अजूनपर्यंत एकाही व्यक्तीला 50,000 रुपये भरायला लावत आहे. ज्या व्यक्तीजवळ 50,000 रुपये असते त्यांनी स्वतःची जागा घेतली असती, घर बांधलं असतं. त्यांच्याजवळ एकही रुपया नाही आहे. ते म्हणतात योजना तर तुमचीच आहे.
योजना आमच्या यांनी नावं बदलण्याचे कामं केले आणि त्याच्यात घटनेत बदल केलेले आहे. उमेदवार आमचा इथचा स्थानिक आहे, भंडारा जिल्ह्यात आहे आणि स्वतः खासदार साहेब पुन्हा रिपीट होतील युतीचे. मुकुल वासनिक अमरावतीचे नाही आहे. दिनेश बुबचं नाव घेत आहे, दिनेश बुबचं नाव घेत आहे. दिनेश बुबनी कुठे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे? दिनेश बुबनी कुठे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलाय? मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते विधानसभा लढले. आता तुम्ही स्वतः त्यांना घोषित करताय, त्यांचं काय मत आहे हे तर जाणून घ्या. अरे दादांनो, मुद्दा उमेदवाराचा नाही आहे, मुद्दा शिक्षणाचा आहे, मुद्दा रोजगाराचा आहे. तुम्ही बीजेपी वाले 4.5 वर्ष सत्ता होती ना, सांगा तुम्ही अमरावती जिल्ह्याच्या विकासावर बोलतो की MIDC मध्ये एक दिवस आड नळ येतात, आपले रेग्युलर येणारे एक दिवस आड घरगुती नळ येतात. MIDC मध्ये सगळ्या कंपनींना नोटीस दिली आहे पाण्याची पातळी कमी केल्यामुळं कारखाने बंद पडले आहे. तुम्ही याच्यावर बोला, कशावर बोला की 25% शिक्षण हे काँग्रेसवाल्यांनी मुक्त. मी काँग्रेसचाही नाही, मी बीजेपीचा नाही. 25% शिक्षण तुम्ही हमी दिली होती. प्रत्येक एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये 25% राखीव सीटा ठेवल्या. 2009 पासून तुम्ही बिल देऊ नाही राहिले, काँग्रेसवाल्यांना देऊन राहिले, बीजेपी नाही देऊन राहिले. शिक्षण, रोजगार याला बोला. रोजगार आणायला गेलं तर तुम्हाला महानगरपालिकेची एनओसी भेटते का? तुम्हाला नगर परिषदची एनओसी भेटते का? तुम्हाला फायर ब्रिगेडची एनओसी भेटते का? तुम्हाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची एनओसी भेटते का? वेगवेगळे प्रश्न आहे जे तुम्ही हाताळू शकले नाही, म्हणून आम्ही तिसरा पर्याय पाहतोय. विदाऊट पुरावा बोलू नका. या ठिकाणी आपण युथ कोर्ट बनवू, त्या कोर्टाचा सन्मान करा. हवेत दावे करू नका. नावासकट भाजपचा कोण कार्यकर्ता तुम्ही जाहीर करा. टेक्निकल ट्रेनिंग दिलेल्या लोकांची यादी जाहीर करा तुम्ही. आम्ही मान्य करतो. हे जे बोलतायत की फक्त भाजप समर्थकांना ते कौशल्य विकासचा जो फायदा झाला तर तुम्हाला कोणी रोखलाय? तुम्ही पण फायदा घ्या ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे जवळचे नातेवाईक संजय फडणवीस साहेब हे मोठमोठ्या गोष्टी करतात. मुद्रा योजनेच्या मुद्रा लोन देण्याकरिता यांनी स्वतः संजय फडणवीस यांच्या पोस्टवर यांनी स्वतः 2100 रुपये प्रत्येकाने आम्हाला द्यावे, आम्ही तुमची प्रोजेक्ट फाईल बनवून देऊ आणि तुम्हाला लोन देऊ याच्या घोषणा केल्या आहे. हे प्रूफ खोटं नाही, हे तुमचं प्रूफ. सर, मी स्वतः मुद्रा समितीचा जिल्हा सदस्य मेंबर आहे. त्यांनी दाखवलेली पोस्ट की 1 मिनिट सर, माझं पुन्हा ऐकून घ्या. हे दाखवलेले आज आम्ही त्या दिवशी 9000 लोकांचा मेळावा मुद्राच्या जे संदर्भातील आहे लाभार्थी त्यांचा मेळावा दसऱ्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांनी जे पोस्ट टाकलेले आहे याचं व्हेरिफिकेशन व्हायला आधी व्हेरिफिकेशन करा म्हणा. ही पोस्ट फेक आहे याचा मी सर्वसर प्रूफ दाखवू शकतो. पोस्ट अधिकृत भाजपची पोस्ट आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. 1525 कोटी रुपयाचा मुद्रा योजनेतून लाभार्थ्यांना लाभ भेटलेला आहे आणि आजच्याच पेपरमध्ये तो आकडा जाहीर झालेला आहे. आजचा लोकमत आपण वाचून घ्यावा. आजच्याच पेपरमध्ये तो आकडा जाहीर झालेला आहे. हे केव्हाचे बोलतात आहे की 75 वर्षात यांनी काहीच नाही केलं, पण जे मोदींनी 4.5 वर्षात केलं ते कुठे गेलं? 4.5 वर्षात मोदींनी काय काय केलं जे काँग्रेसने आतापर्यंत केलं नाही ते तुम्हाला नाही माहित. आतापर्यंत काँग्रेसवाल्यांनी जे केलं नाही 75 वर्षात जे 4.5 वर्षात मोदींनी केलेलं आहे. जसं आता काँग्रेसचा जर का बघतो म्हटलं तर 15 वर्ष त्यांची सत्ता होती. त्यांनी आतापर्यंत नेहरू गांधीपासून तर आताहीच ते राहुल गांधीला चान्स देत आहे. पण बीजेपी मध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या घरातून वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक येत आहे. पण काँग्रेसवाले फक्त एकच जनरेशन का बरं हे करतात? फक्त गांधी का बरं? हे नेहमी घराणेशाहीचा आरोप करतात, परंतु बीजेपी हे जे पक्ष बनलेला आहे हा काँग्रेसमधून तुटून लोकांचा बनलेला आहे. आज रावसाहेब दानवेचा पोरगा कसा आमदार होतो, घराणेशाही येणारच आहे. सर्व वेगवेगळ्या पक्षांचे पण जे पण काही होते सर्व महाराष्ट्रातील टोल नाके सर्व बंद होतात. कोणतं पण संघाचा काही कार्यक्रम असो, काही पण असो, कोणतं पण भांडण वगैरे हे सर्व राजसाहेबांकडे जातात. सर्व तिथं सॉल्व्ह होते. नंतर हे पक्षांवाले हे करतात. हे सर्व राजसाहेबांमुळे होत आहे. सर्व राज ठाकरेंकडे जात आहे. त्याच्यानंतर मॅटर सॉल्व्ह होते. कुठल्याच राजकीय मुद्द्यावर बोलणार नाही आहे. जर आज टाइम्स ऑफ इंडियाचा सर्वे आहे, तुम्ही सगळेजण बघून घ्या. आज जर निवडणुका झाल्या तर 83.33% मतं नरेंद्र मोदीला मिळणार आहे. नंबर 1 पॉईंट. नंबर दुसरा पॉईंट असा आहे की 1 मिनिट. नंबर दुसरा पॉईंट असा आहे की ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल लंडनची ऑर्गनायझेशन आहे, माझी भारताची ऑर्गनायझेशन नाही आहे. 2014 पूर्वी भारताचा रँकिंग भ्रष्टाचारामध्ये 104 नंबरचा होता. आज तो घटून 77व्या नंबरवर आलेला आहे. आपल्या भारताचा क्रमांक आपल्या भारतापेक्षा पाकिस्तान मागे आहे, त्याच्याहून मागे चीन आहे. सर्व मुद्दे झाले यांनी म्हटलेलं आहे, पण यांनी 60 वर्षात नॅशनल सिक्युरिटीसाठी काय केलं
बीजेपी जेव्हापासून आली तेव्हा 2 वेळा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झालेली आहे. सर, मोदी साहेबांना मध्यरात्रीमध्ये अशी कोणती भीती वाटत होती की त्यांना सीबीआयचे डायरेक्टर आलोक वर्मा यांना ट्रान्सफर करायला लागलं? ओबीसी विद्यार्थ्यांचा अधिवाराचा खर्च हा सरकारने गोळा केलेला आहे. तो ओबीसी विद्यार्थीसाठी न यूज करता इतर व्यर्थ केलेला खर्च केलेला आहे. 94,000 कोटीचा आकडा आहे. जो बेरोजगारीचा जो टक्का होता तो 2.4 तो आधी होता, पण आता या 4.5 वर्षामध्ये तो वाढलाय 8.3 टक्क्यावर. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? याचं उत्तर मला मिळेल अशी अपेक्षा करतो मी. तर आज गेल्या कित्येक वर्षापासून नांदगाव पेठेतील पंचतारांकित MIDC जी होती ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रवीणभाऊ पोटे साहेब यांच्या नेतृत्वात ती सुरू झालेली आहे. व या ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट रेमंड सारखे म्हणा किंवा लक्ष्मी मित्तल सारखे यांच्यासारखे मोठे मोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी आज सुरू आहे. की राफेलचा आपण करार केला आहे, पण उद्या मशिनरी आहे, मशिनरी कधीही बंद पडेल. मशिनरी बंद पडली तर तुमच्याकडे स्पेअर पार्ट उपलब्ध असायला पाहिजे. स्पेअर पार्टचा अजूनपर्यंत कुठलाही करारनामा सरकारने केलेला नाही. त्याच्याबद्दल काय? सतत काँग्रेसनी याच्या संदर्भात घोटाळ्यांचे आरोप केलेले आहे. मी सर्वप्रथम त्याविषयी खुलासा सांगतो की पहिला असा करार आहे की देशांनी देशासोबत केलेला करार आहे, त्यामुळे याच्यात कुठल्याही प्रकारचा घोटाळा नाही. माझ्या मित्रांनी आता याच्याबद्दल स्पेअर पार्टच्या बद्दल बोललं. माननीय मोदीजींचं सरकार या देशामध्ये आहे आणि सर्व बाबींबद्दल याच्यामध्ये विचार केलेला आहे. अत्याधुनिक असं राफेल भारत देशाला उपलब्ध माननीय मोदीजींनी करून दिलेला आहे. कुठल्याच प्रकारचा घोटाळा झाला नाही. ज्यावेळी छातीठोकपणे हे लोक सांगतात की एका देशाचा दुसऱ्या देशासोबत करार झाला आहे, त्यावेळी थोडंसं या लोकांना विसर पडते की मेक इन इंडियाचं काय झालं. मग राफेल जर जी घोषणा सरकारने एवढ्या ॲम्बिशियस यांनी लॉन्च केली होती, जर मग मेक इन इंडियाचा काही उपयोगच नाही आहे. प्रत्येक गोष्ट पुतळा असो, सरदार पटेलांचा पुतळा असो बाहेरून, राफेल असेल बाहेरून, मग मेक इन इंडिया तिलांजली का बरं देण्यासाठी केलेला आहे का आपण? आणि 450 रुपयाला बनणारं विमान आज आपण 1500 कोटी रुपयाला घेतोय. 136 विमान आपण घेतात होतो, आज 36 विमानावर आपण येऊन टोकलेलं आहे. काँग्रेसनी राफेलचा करार कंपनीच्या सोबत केला होता, देशासोबत केलेला नव्हता. कंपनी ही भ्रष्टाचार करू शकते. कोणत्या देशाचा राष्ट्रपती दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानासोबत याच्यामध्ये कमिशनखोरी होऊ शकत नाही. किंमत अधिकृतरित्या कोणी सांगितलेली नाही अजूनपर्यंत. कारण की त्याचं मागचं कारण हे आहे की दुसऱ्या देशांना किमतीच्या भरोशावर आपल्याकडे काय काय इक्विपमेंट्स आहे ते त्यांना माहीत पडते. म्हणून सुप्रीम कोर्ट आणि डिफेन्स मिनिस्टर पण अधिकार नाही आहे की रेट त्याचा शो करायला दिले पाहिजे. म्हणून आता आपण राफेलची या चर्चेनंतर आपण स्थानिक मुद्द्यावरती येऊयात. खरं तर 2 वेळा या ठिकाणी अमरावतीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. मोदी सरकारला एक खासदार या ज्या मतदारसंघानं दिला, त्या खासदारांनी या मतदारसंघाला नेमकं काय दिले? दूध खुळ्यासारखे बोलू नका, दूध खुळ्या बालकासारखे बोलू नका. आकाशवाणी केंद्र, अनेक रेल्वे गाड्या, नांदगाव पेठात युवकांसाठी रोजगार निर्मिती करून दिली. दूध खुळ्यासारखे काही बोलू नका. ठीक आहे. नांदगाव पेठला दादा, आता सरकारने MIDCला पत्र दिलं की पाणी बंद म्हणून तुमचं. आता फेब्रुवारी महिन्यात पाणी बंद आहे तर काय विकास होईल? विकास शक्यच नाही आहे. इथल्या कुठल्याही एखाद्या इकडल्या मुलींना विचारा की खासदाराचं नाव काय आहे. मानतो मी, मग चला विचारून दाखवा. तुम्ही विचारा नाव काय आहे तर सांगा म्हणा. तुम्ही बसवली ते नाव विचारा फक्त एकदा. आनंदराव अडसूळ खासदार आहे अमरावतीचे. किती वर्ष झाले? आनंदराव अडसूळ अमरावतीचे खासदार आहे. किती विकास केला त्यांना विचारा. खरं तर अमरावती हे नाव जेव्हा समोर येतं तेव्हा सगळ्यांच्या समोर येतात इथले जगप्रसिद्ध असे संत्री. पण या संत्र्यांवर आधारित एखादा उद्योग या अमरावतीत यावा याच्यासाठी काय केलं? आमचे वरुड मोर्शीचे आमदार माननीय अनिलजी बोंडे यांनी मोर्शी या ठिकाणी व वरुड या ठिकाणी 2 प्रोजेक्ट संत्रा प्रक्रिया त्यासाठी सुरू केलेले आहे व त्याचं उद्घाटन 2 वर्ष आधी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते झालेलं सुद्धा आहे. वरुडचं जे सेंटर सांगताय ते फक्त ग्रेडिंग युनिट आहे साहेब. मी स्वतः शेतकरी उत्पादक संत्रा उत्पादक शेतकरी आहे. ऐकून घ्या पहिले. शेतकरी उत्पादक संत्रा शेतकरी आहे. मी विद्यार्थी सुद्धा आहे. संत्रा फक्त तिथं ग्रेडिंग होतो. बाकी पतंजलीला इथे हजारो एकर जमीन 17 उद्योगासाठी दिली. पण इथच्या स्थानिक उद्योजकाला 5000 स्क्वेअर फूटची जागाही MIDCत भेटत नाही. भेटत असेल तर सांगून द्या इथे कोणी. मी मोदीच्या कार्यकाळात अप्लिकेशन केलं. M210 नावाचा प्लॉट माझा आहे. ऑनलाईन करून M210 नावाचा प्लॉट नंबर माझा आहे. पण बघितलं अमरावतीतल्या आज या युवक युवतींचा नेमका आवाज काय आहे?
खरं तर विदर्भातलं हे अत्यंत महत्त्वाचं शहर आणि या महत्त्वाच्या शहरातले जे काही प्रश्न आहेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि अगदी स्थानिक प्रश्नांबद्दल सुद्धा आज इथल्या सगळ्या तरुणांनी अत्यंत बेधडक आणि रोखठोक अशी मतं मांडलेली आहेत। या युथ कोर्टाचा सार नेमका काय आहे जाणून घेऊयात न्यायाधीशांकडून। आजच्या युवक कोर्टमध्ये शेती, बेरोजगारी, व्यावसायिक संधी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय या अनेक मुद्द्यांवर आपण या ठिकाणी चर्चा बघितली। खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झालेली आणि आजच्या युवकाला काय पाहिजे नक्की हे खरंच राज्यकर्त्यांना लक्षात आलं असेल आणि राज्यकर्त्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे। हेल्दी चर्चा या ठिकाणी झाली आहे। कोर्टाची कारवाई आपण या ठिकाणी थांबवत आहोत। महाराष्ट्रातल्या तरुणांचं हक्काचं व्यासपीठ